सर्व माझ्या ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील कामगार बंधूंसाठी आहे. महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन वतीने आज महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर प्रथम महापौर 3 तारखेला बसल्यानंतर आज नियमानुसार ठाणे महानगरपालिकेच्या कामगारांचे जे काही विविध प्रलंबित प्रश्न आहेत, 15 प्रश्न आहेत. मागील 2 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करतो आहे. ते 15 प्रश्नांपैकी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे 10, 20, 30 हा 15 वर्षाचा महासभेचा ठराव ठाणे महानगरपालिका अजूनही अंमलबजावणी न करता त्या फरकाची देण्याची, थकीत वेतनाची अजून वेतनामध्ये अंमलबजावणी करत नाही. 2016 पासून लागू झालेलं 7वं वेतन जे काही 5 हप्ते होते त्यापैकी काही हप्ते फरक वेतनामध्ये PF असेल किंवा गुंतवणुकीमध्ये ॲड करून जे 5 हप्ते होते ते वर्षभरात देण्याचे सुचवत माजी आयुक्त अभिजित बांगर यांनी 2021-22च्या दरम्यान केले आणि एका वर्षभरात बांगर गेल्यानंतर सदरचे थकीत वेतन 5 वर्ष झाली. आज 2026 उजाडलं. त्यापैकी 2 हप्ते 180 कोटी मागील 2025मध्ये 24-25मध्ये सातत्याने महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे प्रदेश अध्यक्ष या नात्याने आंदोलनाचे इशारे, उपोषणाचे इशारे, संपाचे इशारे, बैठकांचे इशारे आणि सरशेवटी आत्मधनाचा इशारा मागील पाडव्याच्या होळीपूर्व दिला. तसंच आत्ता मी पुन्हा नव्याने 15 मागण्यांचं आंदोलनाबाबत अर्धनग्न असेल आणि जर नाही मिळालं तर होळीच्या दिवशी आत्मधनाचा इशारा पुन्हा एकदा मी महानगरपालिका आयुक्तांना लिखित पत्राद्वारे दिलेला आहे. मी जे काही 26 जानेवारीला निवडणुका तूर्त आंदोलन केलं अर्धनग्न त्याचे फोटोसहित मी दिलेले आहे. संविधान वाचवा, भ्रष्ट निवडणुका रद्द करा, संविधान वाचवा, भ्रष्ट निवडणुका रद्द करा आणि भारत वाचवा, संविधान वाचवा, भारत वाचवा असे जनजागृतीपर आंदोलन 26 जानेवारीला कोर्ट नाका संविधानाच्या उद्देशिकेच्या खाली बसून केलं. त्याचे फोटोसहित प्रत मी पाठवलेले आहे. तरी आता लवकरात लवकर हे आंदोलन दिलं तरी हे प्रशासनाने लक्ष एवढंच माझं मागणं आहे. धन्यवाद.